नमस्कार. मी आत्ता वेस्ट इंडिजच्या वाटेवर आहे, पण आत्ता जातोय मी लंडनहून मायामीला आणि त्यानिमित्ताने अमेरिकेच्या भूमीला मध्ये पाय लागणार आहे. अमेरिका म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतं ते एकच म्हणजे लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. आणि खरंच आहे, ती लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीच आहे. शिक्षण, नोकरी, रिसर्च, तुम्ही म्हणाल त्या क्षेत्रात तिकडे तुम्हाला प्रचंड संधी आहेत. अर्थात तुमची कष्ट करायची तयारी पाहिजे आणि योग्य मार्ग निवडायची तयारी पाहिजे. या लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीमध्ये मी 5 वर्ष काढली आहेत. मी तिकडे शिकलो, नोकरी केली आणि मग भारतात परत आलो. तर आज मला हे सगळं आठवतं आहे आणि थोडासा मी नॉस्टॅल्जिक झालो आहे, थोडासा इमोशनल झालो आहे. कारण या अमेरिकेच्या भूमीला मध्ये पाय लागत आहेत ते तब्बल आता 22 वर्षानंतर. मलाच आश्चर्य वाटतं एवढा वेळ मी लांब कसा राहिलो अमेरिकेपासून. माझी मधल्या या सर्व 2 दशकात म्हणून मी कार्यक्षेत्र बदलली होती. युरोपमध्ये जास्ती होतं, एशिया पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ते पण मला आवडत होतं. त्यामुळे अमेरिका जायलाच पाहिजे असं काही मला वाटत नव्हतं आणि समोर अमेरिका आणि माझं योग आला नाही म्हणून. पण त्यामुळे आज मला तिथे पाय टेकताना परत एक तो सगळा कालखंड आठवतोय. मी 1996 साली गेलो होतो शिकायला आणि त्या काळची अमेरिका आणि आजच्या अमेरिकेच्या जमीन अस्मानाचा फरक झाला असेल. कम्युनिकेशनची साधनं सुधारलेत. मी गेलो होतो तेव्हाची गंमत सांगतो. तर 15 दिवसातून एकदा फोन करायचो घरी, तो फक्त 2 मिनटं, कधी कधी घड्याळासमोर ठेवून. आणि आज आत्ता इथे ट्रान्झिटपासून सगळीकडे घरच्याशी फोन, व्हिडिओ कॉल, सगळ्याशी संपर्कात आहे. तर पत्र मोठा एक माध्यम होतं. नंतर ईमेल नव्हता भारतात बघितलेला. एक आमचे ॲडमिशनची कामांचे ईमेल IITत ईमेल आला होता. त्या मित्रा थ्रू आम्ही तिकडच्या प्रोफेसरला ईमेल करायचो. नंतर मी अमेरिकेकडच्या ईमेल आला तर भारतात नुकती सुरुवात झाली होती. ते कधी माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये एक कॉमन ईमेल होता की एका मित्राच्या होता, त्यांना पाठवायचा सब्जेक्ट लाईनमध्ये यायचं ईमेल फ्रॉम निमिष पाटगावकर. मग ते प्रिंटआउट काढून घरी माझ्या द्यायचे. दॅट वॉज द फास्टेस्ट कम्युनिकेशन झालेलं एस्टॅब्लिश. त्याच्यानंतर भारतातनं मी गेलो तसं साधं ATM बघितलं नव्हतं त्या काळी भारतात. प्रचंड फरक झाला आहे. आज भारताची जी डिजिटल क्रांती म्हणा आणि एकंदरीत सगळं जग जे पुढे गेलं. पण मी अमेरिकेत जेव्हा शिकलो म्हणजे शैक्षणिक अनुभवावर मी ते पुस्तक लिहिलं, F1 स्टोरी त्याचं नाव. ते आज मी मुद्दाम इथे वाचतोय विमानात. आणि अमेरिकेतील विद्यार्थी देशाचा अनुभव आहे. आणि खरं सांगतो, पुस्तक लिहिताना पण मी पूर्ण सगळं आयुष्य पुन्हा जगलो. आणि ह्या पुस्तकाला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे म्हणण्यापेक्षा मिळत राहिला आहे. अगदी सांगतो, मी इथे यायच्या आधी परवाची म्हणजे 16 जून 2024ला मला श्रीरामपूरून एकांचा फोन आला आणि म्हणाले तुमचं पुस्तक वाचलो पण आम्हाला ते विकत घ्यायचं आहे कुठे वगैरे मिळालं. ते सगळं सांगितलं. कारण तेच असे अनेक पालकांचे फोन आले. म्हटलं अहो आमची मुलं जातात पण एवढं डिटेलमध्ये सांगत नाही तो तिकडे कसं असतं विद्यार्थी लाईफ. त्यामुळे तुमचं पुस्तक वाचून कळलं. कारण असं आहे 1996 ते 98 असो की 2024 असो, अमेरिकेच्या विद्यार्थी दशेचा, विद्यार्थी लाईफचा गाभा जो आहे ना तो काय फारसा बदललेला नाही. तोच मी कायम ठेवला आहे. बाकी सगळी माध्यमं बदलली पण तो गाभा कायम असल्यामुळे अजूनही रिलेव्हंट वाटतं लोकांना आणि मला प्रतिसाद चांगला मिळाला आहे. ती झाली एक गोष्ट. आणि मी माझ्या F1 स्टोरी मधले माझे म्हणतो मी ते पार्टनर इन क्राईम होते, म्हणजे माझे मित्र, ते आम्ही सगळे एकाच वेळेला साधारण अमेरिकेला गेलो. एखाद दुसरं वर्ष पुढे मागे होते काहींची. तर ते मला आता कॅरेबियनला भेटायला येणार आहे मॅचेस करता आणि तिकडे परत ते आमच्या सगळ्या आठवणींनी उजाळा होईल. तर माझं हे पुस्तक जरूर वाचा आणि आवडलं तर विकत पण घ्या. आत्ता मी अक्षरशः 46 मिनिटावर आहे अमेरिकेच्या भूमीपासून. आय एम लुकिंग फॉरवर्ड. थोडासा इमोशनल झालं आहे. 22 वर्षानंतर ज्या देशाने मला खूप काही दिलं, खूप काही शिकवलं, त्याला परत मध्ये पाय लागत आहेत. भेटत राहू. आणि या F1 स्टोरीच्या कहाण्यांचा पुढचा भाग मात्र मी कॅरेबियनमध्ये माझे ज्या मित्र भेटतील ना तेव्हा त्यातल्या सुरस आणि चमत्कारिक कथांना मी परत उजाळा देऊ. पुढचा भाग तेव्हा सांगतो. पण माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलला भेट द्या. अशाच अनेक छान छान गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या जगाच्या भागाबद्दल मी ज्या अनुभवल्या त्याचा तुम्हाला आस्वाद माझ्या चॅनलमार्फत द्यायचा विचार आहे.
माझ्या क्रिकेट कुझिन कारवामध्ये मी आत्ता बार्बाडोसला मी ज्या घरात आहोत तिकडे आलो आहे आणि आम्ही तुफान धमाल करतो आहे. कारण माझ्याबरोबर माझे शाळेतले सवंगडी आले आहेत. म्हणजे विले पार्ले मुंबई इथे आम्ही एकत्र शिकलो. त्याच्यानंतर आम्ही अमेरिकेत गेलो, सगळ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि ते मित्र अमेरिकेत आहेत. मी काही वर्ष राहून भारतात आलो आणि आज आम्ही जवळजवळ 20 वर्षांनी असेल आम्ही सगळे एकत्र भेटतो इथे बार्बाडोसच्या घरात आणि माझ्या त्या जुन्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. मित्र हे मित्र असतात. तुम्ही कितीही त्यांच्यापासून फिजिकली दूर जा, काहीही फरक पडत नाही. म्हणजे आम्ही जणू काही रोज भेटल्यासारखेच चाललं आहे. तर आता मी तुम्हाला घरात घेऊन जातो आमच्या, तुम्हाला कळेल. म्हणजे एकेकाळी आमचं बॅचलर हाऊस कसं असायचं शिकताना अमेरिकेत, त्याची झलक थोडीशी परत दिसेल. आम्ही मस्त इथे ग्रोसरी करून कुकिंग करतो, मागे स्विमिंग पूल आहे, मजा करतो आहे. अर्थात तेव्हा शिकत होतो तेव्हा मात्र हे सगळं शक्य नव्हतं. हे एवढं जे घर आता दाखवतं तुम्हाला ते बघणंसुद्धा शक्य नव्हतं. कारण आमचं स्टुडंट हाऊसिंग म्हणजे एका खोलीत 2 जणं राहायचो, बेड, वॉर्डरोब आणि डेस्क. तर तिथून 20 वर्ष आता सगळे मोठे झालो म्हणून आणि एवढं चांगलं घर रेंट करेस तर आम्ही इथे पोचलेलो आहोत. तुम्हाला घेऊन जातो आहे माझ्या मित्रमंडळींकडे. सचिन आहे काय काय चाललं आहे? काय खाणं चाललं आहे का भरपूर व्यवस्थित? तू बनवलंस खरे? अजून बनवतोस? अजून बनवतोस? हो, सलीने सगळं सुशेफ होता तो. हे आमचे बाकीचे मित्र. काय खातोय? अंड्याची भाजी, अंडा भुर्जी, अंडा भुर्जी. क्या बात आहे. भाजी नाही, आमचा राहुल दातार ह्याच्याशी माझा विशेष संबंध, कारण अटलांटाला माझ्याबरोबर पण होता आणि आता डेंटिस्ट आहेच ना रे अजून. हां, मी आपलं विचारतो. आम्ही मित्रच असल्यामुळे. हां, आणि हा विवेक. हॅलो. सो आपण किती वर्षाने भेटतोय आता? आपण आता 5 वर्षांनी भेटतो. 2000ला मी गेलो, पण आपण एकंदरीत साधारण सगळे असे एकत्र मला वाटतं 15-20 वर्ष तरी 20 वर्ष झाली. 20 वर्षानंतर. तर असं आमची सगळी मजा चालू आहे. ते कधी वाटलं नव्हतं म्हणजे की जे आयुष्य ज्याला मी एका पुस्तकाच्या रूपात लिहिलं आहे, F1 स्टोरी नावाच्या, की जे स्टुडंट लाईफ होतं, त्या स्टुडंट लाईफमधनं ग्रॅज्युएट होऊन तुम्ही जेव्हा मोठे होता आणि नोकरी करता, 4 पैसे हाताशी येतात आणि मग तुम्ही अशी मजा करू शकाल. परत 20 वर्षाने सगळे मित्र तुम्ही बार्बाडोसला विश्वचषकाच्या निमित्ताने एकत्र भेटताय. तर त्याच्यासारखं मजा नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने शिकायच्या निमित्ताने घराबाहेर पडावं. वेगळा अनुभव असतो. तुम्हाला जगात कुठेही जाऊन जगायला ते शिकवतं आणि अनेक मित्र नवीन नवीन बनवतं आणि नंतर तुम्ही जेव्हा असे परत 20 वर्षाने एकत्र भेटता तेव्हा जी मजा असते ती खरंच धमाल असते. तर भेटत राहू माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलला. माझं F1 स्टोरी हे पुस्तक खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलं, कारण अमेरिकेतले विद्यार्थी जसेचा अनुभव त्याच्यात मी कथन केलं आहे. तर तुम्हाला ते हवं असेल तर ते ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या साईट्सवर अजूनही उपलब्ध आहे. बुक स्टोर्समध्ये भारतात उपलब्ध आहे. अवश्य वाचा आणि माझा चॅनल क्रिकेट कुझिन कारवा बघत राहा. आपण त्याच्यावर भेटतच राहू. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी तर जातो मित्रांकडे, कंटेनर सगळे ब्रेकफास्ट संपवून टाकतील माझा. बाय बाय.